प्रार्थना हा एक साधा शब्द आहे, पण त्या शब्दाची व्याख्या करणे कठीण आहे. प्रार्थना म्हणजे देवाशी संबंध, देवाशी नाते, देवाशी जवळीक, देवाला शरणागती, देवाला समर्पण. प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वसाधारण शब्द. प्रार्थनेची परंपरागत व्याख्या आहे, प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद. आपल्या दैनंदिन जीवनातील संवादात शब्दांची गरज भासतेच, परंतु देवाबरोबर संवाद साधण्यासाठी खरोखरीच शब्दांची गरज आहे का? मला तरी वाटते की नाही, कारण देवाला मनुष्याचे अव्यक्त विचार आणि भावना ह्यांची जाणीव आहे. कारण परमेश्वराला मनुष्यांचे अव्यक्त विचार आणि भावना ह्यांची जाणीव आहे. मग शब्दांची गरज कुठे आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले पारसी बांधव ज्या भाषेत प्रार्थना करतात ती आहे प्राचीन अवेस्ताना भाषा. ही भाषा कळत नाही त्यांना की त्यांच्या गुरूंना, परंतु ते जोराने ओरडून प्रार्थना करतात. शब्दांचा अर्थ त्यांना कळत नाही तरी देखील जोरजोरात ओरडत ते प्रार्थना करतात. कारण त्यांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा मनुष्य शब्दात प्रार्थना करतो तेव्हा त्याचे मन शब्दांच्या अर्थात गुंतते, देवाच्या चिंतनावर नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, शब्दांत प्रार्थना करणे मनुष्याला महत्त्वाचे असते. शब्दांत प्रार्थना करणे मनुष्याला महत्त्वाचे असते, परंतु प्रार्थनेत शब्द असणे देवाला महत्त्वाचे नसते. हिब्री लोकांस पत्र अध्याय 13 वचन 13 मध्ये आपण ऐकतो, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. परमेश्वराबरोबर साधलेला प्रत्येक संवाद ही प्रार्थना असते, कारण त्याची दृष्टी आपल्यावर सतत असते. याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 16 मध्ये तो नीतिमानाच्या प्रार्थनेबद्दल बोलतो. प्रार्थना करणे हा नीतिमानाचा विशेष अधिकार व कर्तव्य आहे. प्रसिद्ध अमेरिकन लेखक E.M. ब्राउन्स म्हणतात, प्रार्थनेला नेहमीच केले पाहिजे असे कर्तव्य म्हणून मानू नका, परंतु त्याऐवजी नेहमीच काही नवीन सौंदर्य प्रकट करणारे, दुर्मिळ आनंद देणारा हा विशेषाधिकार आहे असे मानावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना परमेश्वराशी तादात्म्य पावण्याचे एक साधन आहे. कदाचित आपल्यातील बऱ्याच लोकांना बऱ्याच प्रार्थना तोंडपाठ येत नसतील, परंतु परमेश्वर शब्द नव्हे तर अंतकरण जाणतो, आणि म्हणूनच जेव्हा आपण मनापासून परमेश्वराला फक्त हाक देतो तेव्हाही तो आपली हाक ऐकतो. येशूने शिकवलेली सर्वोत्तम प्रार्थना आपल्याला दर्शवून देते की प्रार्थना जणू परमेश्वराच्या मुलांसाठी आहे. जे लोक धार्मिकतेने जगण्याचा प्रयत्न करतात त्यांची प्रार्थना परमेश्वर मान्य करतो. प्रार्थना म्हणजे मागणे, प्रार्थना म्हणजे शोधणे, आणि प्रार्थना म्हणजे ठोठावणे. मत्ते 7:7-11. होय, प्रार्थना म्हणजे परमेश्वराकडे विनवणी करणे, आयुष्यातील समस्यांची उत्तरे शोधणे आणि अधिक विपुल प्रमाणात जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी ठोठावणे. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 5 व 6 म्हणते, जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काहीही संशय न धरता विश्वासाने मागावे,
कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. प्रार्थना ही विश्वासाची कृती आहे. रोमकरांस पत्र अध्याय 12 वचन 12 म्हणते, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा. हिब्री लोकांस पत्र अध्याय 11 वचन 6 म्हणते, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हे वचन आपल्याला सांगते की विश्वासाने केलेल्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देतो. संत अगस्टीन म्हणतात, प्रार्थना अशी करा की सर्व काही परमेश्वरावर अवलंबून आहे, आणि कर्म असे करा की सर्व काही आपल्यावर अवलंबून आहे. प्रार्थना म्हणजे कामापासून सुटका नव्हे किंवा कामाला दिलेला एक पर्याय नव्हे. बरेच लोक प्रार्थनेला कामासाठी एक पर्याय म्हणून समजतात. जसे की आपण देवळात जाऊन तासनतास प्रार्थना करणे पसंत करतो, परंतु घरातील आजारी वृद्ध व्यक्तीला मी माझा जरासाही वेळ देत नाही. बऱ्याच वेळेला आपण निरनिराळ्या प्रार्थना सभेसाठी, नवेनासाठी भरपूर वेळ देतो, परंतु तसाच वेळ जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सेवेत हॉस्पिटलमध्ये द्यायचा असेल तर आपण त्यापासून दूर पळतो. आपण अनेक प्रार्थना तोंडपाठ करतो, पण आपल्या कामात अप्रामाणिकपणा असतो, तेव्हा ती निरर्थक बडबड होते. जोपर्यंत एखाद्याने परमेश्वराच्या इच्छेनुसार सेवा कार्य करण्याचा प्रयत्न केला नाही, तर प्रार्थना ही फक्त थट्टा होते. संत जॉन क्रिसोस्टम म्हणतात, प्रार्थनेशिवाय सद्गुणी जीवन जगणे अशक्य आहे. परमेश्वराने आपल्याला दिलेली जबाबदारी किंवा परमेश्वराने दिलेले पाचारण पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना मजबूती देण्यासाठी प्रार्थना करावी. संत अल्फान्सोस मारियो लिगोरी म्हणतात, जे सर्वाधिक प्रार्थना करतात त्यांना सर्वाधिक मिळते. प्रार्थना हा शब्द आपल्या विचारापलीकडील आहे. प्रार्थना हा दोन्ही बाजूचा संवाद आहे. ह्या संवादात परमेश्वर ऐकतो आणि आपण बोलतो असे नव्हे, तर परमेश्वर ऐकतो व त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो. नीतिमानांच्या प्रार्थनेसाठी परमेश्वराचे कान सदैव उघडे आहेत. 1 पेत्र अध्याय 3 वचन 12 म्हणते, परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात, तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. तर योहान अध्याय 9 वचन 31 या बायबलमधील संदर्भातून आपल्याला समजते, देव पापी लोकांची ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याची तो ऐकतो. प्रार्थनेसाठी प्रत्येक वेळी शब्दांची गरज नसते. मत्ते अध्याय 6 वचन 7 मध्ये म्हटले आहे, तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. प्रार्थना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणीही व्यक्ती असं सांगू शकत नाही की एका विशिष्ट पद्धतीने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. प्रार्थना आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जगता आली पाहिजे. प्रार्थना हे केवळ शब्द नसून ती आपली कृती आहे. आपण आपल्या जीवनात आपले काम ही आपली प्रार्थना बनवतो का? आपण आपले काम प्रामाणिकपणे करतो का?
आपण दिवसातून आपले काम करीत असताना परमेश्वराची आठवण किती वेळा करतो? परमेश्वराचे स्मरण ही सुद्धा एक प्रार्थनाच आहे. परमेश्वराचे स्मरण ही सुद्धा एक प्रार्थनाच आहे. आपल्या प्रत्येक प्रामाणिक कामामध्ये जेव्हा पण आपण देवाची आठवण करतो तेव्हा ती एक महान प्रार्थना बनत असते. हिब्री लोकांस पत्र अध्याय 4 वचन 13 मध्ये म्हटले आहे, त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. जो परमेश्वराच्या जवळ येतो परमेश्वरही त्याच्या जवळ येतो. याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 8 ते 10 मध्ये आपण हे जाणतो की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. परमेश्वर प्रार्थनेला उत्तर देतो. परमेश्वर प्रार्थनेचे उत्तर वेगवेगळ्या प्रकारे देतो. तो कधी उत्तर रोखतो, तर तो कधी उत्तर देण्यास उशीर करतो, तर कधी तो ते लगेच मान्य करतो, तर कधी तो विनंती नाकारतो देखील. कारण सर्व उत्तम ते तो जाणून असतो. त्याच्या योजना आपल्या ठायी परिपूर्ण व्हाव्यात म्हणून कधीकधी आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराच्या योजना ह्या माणसाच्या योजनेपेक्षा आणि बुद्धीपेक्षाही वेगळ्या असतात. म्हणूनच नीतिसूत्रात अध्याय 3 वचन 5 मध्ये म्हटले आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. प्रार्थना ही बुद्धीची नव्हे तर विश्वासाची कृती आहे. प्रार्थना ही बुद्धीची नव्हे तर विश्वासाची कृती हवी. अविलाची संत तेरेसा म्हणतात, जेव्हा आपण प्रार्थनेत परमेश्वराकडून मोठ्या गोष्टी मागतो तेव्हा आपण त्याची स्तुती करतो. परमेश्वराकडून मागताना तो ते देणार हा आपला विश्वास असावा, मग ती गोष्ट कितीही अशक्यप्राय असो. कारण अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद फक्त परमेश्वराकडे आहे. प्रार्थना आपल्या सद्गुणांची वाढ करते. प्रार्थना स्वभाव जपते. प्रार्थना राग नियंत्रित करते. प्रार्थना गर्व आणि मत्सर ह्या भावनांना प्रतिबंधित करते. प्रार्थना आत्म्याला पवित्र आत्म्याकडे आकर्षित करते आणि मनुष्याला स्वर्गात उंच करते. संत जॉन क्रिसोस्टम म्हणतात, प्रार्थना म्हणजे प्रत्येक चिंतेचे आश्रयस्थान. प्रार्थना म्हणजे प्रत्येक चिंतेचे आश्रयस्थान. आनंदी मनाचा पाया सतत आनंदाचा स्तोत्र व दुःखाविरुद्ध संरक्षण होय. आनंदी मनाचा पाया सतत आनंदाचा स्रोत व दुःखाविरुद्ध संरक्षण होय. बायबलमध्ये 4ही शुभवर्तमानात येशूचे चित्र हे एक प्रार्थनामय माणूस असे उभारले आहे. येशूला प्रार्थना करण्याची तशी गरज नव्हती, तरी पण त्याने प्रार्थनेसाठी वेळ काढला. तो आपल्या कार्यात फार व्यस्त होता. त्याने प्रार्थनेसाठी जरी वेळ काढला नसता तरी त्याने केलेल्या चमत्काराविषयी कोणी शंका निर्माण केली नसती. पण त्याने नेहमी प्रार्थनेसाठी वेळ काढला. त्याचे जीवनच प्रार्थनाप्रवण होते, प्रार्थना केंद्रित होते. त्याच्या जीवनाचा स्तोत्रच प्रार्थनेवर अवलंबून होता. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले, 40 दिवस व 40 रात्र
त्यांनी उपवास व प्रार्थना केली आणि त्यामुळेच 40 दिवस आणि 40 रात्र अन्न पाण्याशिवाय घालविणे येशूला शक्य झाले. इतकेच नव्हे तर सैतानाच्या सर्व मोहांवर त्याला विजय मिळविता आला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जरी आपल्याला दैवी वाटले तरीही त्यात त्याने केलेल्या प्रार्थनेचा सहभागही आपल्याला नाकारता येत नाही. लोक म्हणतो, मग दिवस उगवल्यावर तो निघून रानांत गेला. लोक अध्याय 4 वचन 42. मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. मार्क अध्याय 1 वचन 35. त्याने आपल्या अतिव्यस्त जीवनक्रमातून प्रार्थनेसाठी वेळ काढला. प्रार्थनेच्या गरजेपेक्षा येशूची सर्वस्व समर्पणाची किंवा संपूर्ण शरण जाण्याची वृत्ती ही त्याच्या प्रार्थना करण्यामागे महत्त्वाची होती. प्रार्थनेच्या गरजेपेक्षा येशूची सर्वस्व समर्पणाची किंवा संपूर्ण शरण जाण्याची वृत्ती ही त्याच्या प्रार्थना करण्यामागे महत्त्वाची होती. येशूसाठी प्रार्थना ही पित्याबरोबरची त्याची सलगी वाढवण्यासाठी होती. देव बापाबरोबरचे नाते हाच त्याचा चमत्काराचा स्रोत होता. ते त्याचे खरेखुरे काम होते. म्हणून तो आपल्या आईबापालाच प्रश्न विचारतो, तुम्ही माझा शोध करीत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय? लोक अध्याय 2 वचन 49. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले प्रत्येक काम येशूने प्रार्थनेने सुरू केले. गालिलमध्ये प्रेषित कार्य सुरू करण्याआधी येशू एकांतवासात गेला. त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला. लोक अध्याय 4 वचन 14. 5,000 त्यांनी भोजन दिले. त्या प्रसंगी त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्यांनी वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मत्तेय अध्याय 14 वचन 19. दुःख सहनापूर्वी तो प्रार्थना करायला विसरला नाही. मग प्याला हातात घेऊन व उपकार स्तुती करून तो म्हणाला. मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ते देऊन म्हटले. संदर्भ लूक अध्याय 22 वचन 17 ते 23. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूचे प्रार्थनेचे एक विशेष अंग होते. त्या अंगाचे शिष्यांना आकर्षण वाटले म्हणून त्यांनी येशूला प्रार्थना शिकवण्याची विनंती केली. मग त्यांनी आपल्या शिष्यांना आमच्या बापा ही अति साधी व विश्वव्यापी प्रगल्भ प्रार्थना शिकवली. लोक अध्याय 11 वचन 1 ते 4. ही विश्वव्यापी प्रार्थना संपूर्णपणे देवावर अवलंबून राहायला शिकवते आणि अपराधांना क्षमा करायला सांगते. ही सर्वसमावेशक प्रार्थना सर्व धर्म सामावून घेते. निरक्षर माणूसही अशी प्रार्थना तोंडपाठ करू शकतो. या सर्वव्यापी प्रार्थनेत मोठ्या पाप्याला सुद्धा सांत्वन लाभते. ही अतिसाधी प्रार्थना आपल्याला आजचा दिवस जगायला शिकवते. ही एकमेव येशूची प्रार्थना आहे. या प्रार्थनेचे सौंदर्य व खोली आपण अजमावूच शकत नाही. येशूच्या लेखी प्रार्थना म्हणजे नातेसंबंध. आपल्या स्वर्गीय पित्याबरोबरचे त्याची नाते परिपूर्ण विश्वासावर आधारलेले होते. तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल.
मत्ते अध्याय 7 वचन 7 ते 11. मागा म्हणजे तुम्हास दिली जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. येशूची आपल्या पित्याबरोबर सलगी होती, अति घनिष्ठ नाती होती. येशू म्हणतो, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. योहान अध्याय 14 वचन 10. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना करताना ती वैयक्तिक व सामुदायिक स्वरूपात केली जाते. मत्ते अध्याय वचन 6 मध्ये वैयक्तिक प्रार्थना करण्याचा संदर्भ आढळतो. मत्ते 6:6 मध्ये वैयक्तिक प्रार्थना करण्याचा संदर्भ आढळतो. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. संत इग्नेशियस ऑफ लोयोला म्हणतात, एखादा मित्र जसा त्याच्या मित्राशी, मालक जसा त्याच्या सेवकाशी बोलतो, तशी आपण परमेश्वराशी बोलले पाहिजे. आपल्यातील पापांची कबुली देऊन, त्याची थोडी मर्जी मागून, आपले विचार, आपली भीती, आपले प्रकल्प, आपले इच्छा, सर्व काही त्याच्याशी सल्लामसलत केल्या पाहिजेत. सामुदायिक प्रार्थना ही वैयक्तिक प्रार्थने इतकीच प्रभावी आहे. मत्ते अध्याय 18 वचन 20 म्हणते, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. संत जॉन वियानी म्हणतात, वैयक्तिक प्रार्थना इकडे तिकडे विखुरलेल्या पेंढ्यासारखी आहे. वैयक्तिक प्रार्थना इकडे तिकडे विखुरलेल्या पेंढ्यासारखी आहे. जर आपण त्यास आग लावली तर ती खूप लहान ज्वाला बनते, परंतु ह्या पेंढ्यास एकत्र बंडलमध्ये गोळा करा आणि त्याला आग लावा. आपल्याला आकाशात स्तंभाप्रमाणे उगवणारा अग्नी मिळेल. सामुदायिक प्रार्थना अशीच आहे. प्रार्थना केल्याशिवाय माणूस आनंदी राहू शकतो, पण जेव्हा माणूस प्रार्थना करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याची एक नाजूक व गहरे अंग उघडकीस येते. सर्व काही सुरळीत असले की लोक व्यवस्थित प्रार्थना करतात, पण काही अडथळे आले, काही योजना कोसळू लागल्या, काही आव्हाने पुढे उभी राहिली की काही माणसे प्रार्थनेपासून दूर जातात. लख प्रकाशात प्रार्थना करणे सोपे होऊ शकते. लख प्रकाशात प्रार्थना करणे सोपे होऊ शकते, पण गडद काळोखात पहाटेच्या प्रकाशाची वाट पाहत प्रार्थना करण्याची अधिक गरज आहे. गडद काळोखात पहाटेच्या प्रकाशाची वाट पाहत प्रार्थना करण्याची अधिक गरज आहे. कठीण प्रसंगी येशूने तसेच केले. अब्बा बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. मार्क अध्याय 16 वचन 36. पित्याची इच्छा पूर्ण करण्याचा तो मानवी येशूचा संघर्ष होता. ते कठीण होते, तरी पित्यासमोरच तो आपला संघर्ष मांडतो. येशू क्रूसावर खिळला असता तो अति असहाय्य होतो. सर्व बाजूने तो हतबल झालेला आहे. मानवी बळ कोसळले आहे. अवाक्षर काढणे शक्य नाही. त्याचे दुःख सोसण्यापलीकडचे आहे. अशा अमानुष स्थितीत येशू उद्गारतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला.
एलोई एलोई लमा सबखतनी. मार्क अध्याय 15 वचन 34. ती येशूची उत्कट प्रार्थना होती. दुःख व वियोगाने आपल्या स्वर्गीय पित्याकडे केलेली ती प्रार्थना होती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला आमच्या प्रार्थनेची गरज नाही, पण आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना म्हणजे शब्दांचा ढिगारा नव्हे. मत्ते अध्याय 6 वचन 7. लोकांनी वधावे म्हणून आपण प्रार्थना करू नये. मत्ते अध्याय 6 वचन 5. तर प्रार्थना म्हणजे दिव्यत्वाचा स्पर्श, अब्बा बापाचा स्पर्श. ते प्रयत्न नसतात तर ते समर्पण असते. प्रार्थना म्हणजे समर्पण असते. त्याद्वारे आपण काही घडवत नाही, तर काहीतरी घडावे म्हणून वातावरण तयार करतो. प्रार्थना म्हणजे देवावर प्रेम करणे नव्हे, तर देवाला आपल्यावर प्रेम करू देणे. प्रार्थना म्हणजे जीवनात पुढे पुढे जाणे असे नाही. प्रार्थना म्हणजे जीवनात पुढे पुढे जाणे असे नाही, तर त्याद्वारे आपल्या अंतःकरणाच्या गाभ्यात शिरण्याचा प्रयत्न करणे. प्रार्थना म्हणजे देवाला काहीतरी भेट देणे नव्हे, तर प्रार्थना म्हणजे स्व अर्पण. मला जे हवे ते देवाकडे मागणे म्हणजे प्रार्थना नव्हे, तर देवाला जे हवे ते देणे. देवाला जे माझ्याकडून हवे ते देणे. येशूची प्रार्थना त्याच्या जीवनात, मरणात व पुनरुत्थानात दिसून येते, कारण त्याचे जीवनच प्रार्थना होते. कारण त्याचे जीवनच प्रार्थना होते.